relation between E, G, and K. Okay, where E means what? Can anyone tell? E means what? Meaning of E, meaning of G, meaning of K. E means what? पण बऱ्याचदा E ही टर्म आपण वापरलेला आहे, बरोबर आहे का? हा तीन ह्याचा इलास्टिक कॉन्स्टंटचा आपण रिलेशन करतो. ठीक आहे. E means what? Young's modulus. ओके, Young's modulus म्हणतो किंवा त्याला काय म्हणतो, दुसरं नाव काय? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ठीक आहे. E means Young's modulus or modulus of elasticity. G means what? G Modulus of rigidity. बरोबर, modulus of rigidity. Okay, and K means what? K Bulk modulus. bulk modulus. Okay, ह्या तीनचे आपल्याला रिलेशन बघायचे आहे. ठीक आहे, तीन रिलेशन आहेत जेव्हा आपण प्रॉब्लेम सोडवणार आहे. पहिलं रिलेशन काय दिलेलं आहे? Young's modulus is equal to 9 kg 9 kg divided by G plus 3k. हे फर्स्ट रिलेशन आहे. ठीक आहे, काय 9 kg divided by G plus 3k. ओके, सेकंड काय? Young's modulus E is equal to 2G in bracket 1 minus 1 plus mu. ठीक है, 2G in bracket 1 plus mu. Okay, and third relation है E is equal to 3K in bracket 1 minus 2 mu. ठीक है, E is equal to 3K 1 minus 2 mu. ठीक है, ये असं है तीन रिलेशन आहेत त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही ते लिहा, प्रॉब्लेम पण लिहा सोबत. प्रॉब्लेम लिहा पहिल्यांदा. Write down the problem. For a certain material, for a certain material, for a certain material, for a certain material, modulus of elasticity is 169 megapascal. Modulus of elasticity is 169 megapascal. 169 megapascal. 169 megapascal. Full stop. If Poisson's ratio is 0.32, if Poisson's ratio is 0.32, calculate the modulus of rigidity. Calculate the modulus of rigidity and bulk modulus. Calculate the modulus of rigidity and bulk modulus. Okay. बता प्रॉब्लम काय दिला आहे? For a certain material, modulus of elasticity is 169 megapascal. If Poisson's ratio is 0.32, calculate modulus of rigidity and bulk modulus. Okay, मग आपण काय करतो, प्रॉब्लेम घेऊन लिहितो. ठीक आहे, त्याचा म्हणजे वाचून गिवन डाटा लिहितो आपण त्याचा. ठीक आहे, बघा आता काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये लिहू आपण. गिवन डाटा. ठीक आहे, गिवन डाटा लिहिणार पहिल्यांदा बघा काय दिलेलं आहे. फॉर अ सर्टन मटेरियल मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज 169 मेगापास्कल. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे E आहे का, G आहे का, K आहे? Capital E. कॅपिटल E इज इक्वल टू 169 मेगापास्कल. कन्वर्जन काय आहे असं लिहिणार 169 न्यूटन पर एवर स्क्वेअर. ओके, पॉइजनचा रेशो is 0.32. 0.32. Calculate modulus of rigidity and bulk modulus. ठीक है, calculate modulus of rigidity म्हणजे G is equal to question mark. And second bulk modulus K is equal to question mark. बरोबर आहे का? E is equal to question mark आणि K is equal to question mark. Sorry, G is equal to question mark and K is equal to question mark. ठीक आहे, मग आता बघा
की आपल्याला हे रिलेशन माहिती आहे. ठीक आहे. आता फर्स्ट आपण काय करतो, जी कॅल्क्युलेट करू, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी कॅल्क्युलेट करू. ठीक आहे. पण त्याच्यासाठी कोणतं रिलेशन वापरायला लागेल, तर हे सेकंड नंबरचं. ठीक आहे. we know that capital E is equal to 2g 1 plus mu. Okay, 2g 1 plus mu. ठीक आहे. बघा या रिलेशन मध्ये ना E ची व्हॅल्यू माहिती आहे, mu ची व्हॅल्यू माहिती आहे. ठीक आहे. आपल्याला जी कॅल्क्युलेट करायचं आहे, करू शकतो ना आपण कॅल्क्युलेट या रिलेशन मध्ये सगळं याचं टाकून. बघा मग सगळ्याच्या व्हॅल्यू टाकणार. E ची व्हॅल्यू किती आहे, 169 is equal to 2g 1 plus mu ची व्हॅल्यू काय आहे, 0.32. ओके. बघा आता हे 1 plus 0.32 म्हणजे काय, 1.32 आलं हे ब्रॅकेट. ठीक आहे. हे ब्रॅकेट जर मी इथं घेतलं तर इकडे काय होईल, डिवाइडेड बाय, बरोबर आहे का. 169 डिवाइडेड बाय 1.32 is equal to 2g असं येईल ना. 1.32 is equal to 2g. तर मग समजेल काय आहे, तर डायरेक्ट होईल हे. ठीक आहे. तुमच्यासाठी मी काय करतो, अजून एक स्टेप घेतो. 169 is equal to 2g 1.32 असं येईल. आणि पुढची स्टेप काय आहे, 169 इकडे काय होईल, डिवाइडेड बाय 1.32 is equal to 2g. किती आलं हे, 169 डिवाइडेड बाय 1.32 किती आलं हे, किती आलं बघा, 128.03. 128.03 is equal to 2g. आता हे 2g इकडे काय होईल, डिवाइडेड बाय होईल. ठीक आहे. 128.03 divided by 2 is equal to g. Then what is the value of g? That divided by 64.02. काय 64.02. 64.02. 64.02 याला आन्सर. ठीक आहे. 64.02 लिमिट काय आहे. ठीक आहे. याला आन्सर 64.02. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, के कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. के बंक मॉड्युलस. के कसा कॅल्क्युलेट करतो, आपण, तर ह्या रिलेशन. ठीक आहे. दुसरा रिलेशन लिहिला, k is equal to 3k 1 minus 2 mu. हे रिलेशन आहे दुसरं. ठीक आहे. एकदाने कॅल्क्युलेट केलं आपण, एक आन्सर आलं. दुसरा रिलेशन k is equal to 3k 1 minus 2 mu. ओके. मग e, आता बघा e ची व्हॅल्यू माहिती आहे, 169 is equal to 3k 1 minus 2 mu. ठीक आहे. 2 into 0.32. बघा 169 is equal to 3k. हे ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू सांगा बरं काय आली, 1 minus 2 into 0.32. त्या ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू काय आली सांगा, 0.36. 0.36. ओके. आता हे जर डिवाइडेड बाय करणार, 169 डिवाइडेड बाय 0.36 is equal to 3k. हे काय आलं आन्सर, त्याला डिवाइडेड बाय 169 ला डिवाइडेड बाय 0.36 करा, काय आलं आन्सर, 469.44. 469.44. is equal to 3k. 469.44 divided by 3 करा, म्हणजे हे इकडे डिवाइडेड बाय 3 करा, k ची व्हॅल्यू सांगा, 156.48. 156.48. 8 यानी k ची व्हॅल्यू. युनिट काय असेल याचा, युनिट काय दिलं, न्यूटन पर mm स्क्वेअर. राइट डाउन एक एग्जांपल. राइट डाउन, for a given material
Write down next example. For a given material, capital E is equal to 110 gigapascal. Capital E is equal to 110 gigapascal. And C is equal to 43 gigapascal. C is equal to 43 gigapascal. Find the bulk modulus and Poisson's ratio. Find the bulk modulus and Poisson's ratio. Find the bulk modulus and Poisson's ratio. Okay. बघा आता त्याच्यामध्ये ना सी दिले बघा सी म्हणजे काय तुम्ही सांगते मला सी म्हणजे काय कॅपिटल सी हे लेटर म्हणजे काय मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ठीक आहे सी म्हणजे काय मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ठीक आहे म्हणजे आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हे जी नी पण दर्शवतो आणि लेटर सी नी पण दर्शवतो. ठीक आहे म्हणजे जर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला जर सी दिलं तरी पण तुम्ही ते काय विचारात घ्यायचं हे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आहे म्हणजे जी आहे. ठीक आहे कारण ते आपण माहिती आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी सी नी पण दर्शवतो आणि जी नी पण दर्शवतो. ठीक आहे बघा गिवन डाटा लिहितो मी गिवन डाटा काय for a given material E is equal to 110 gigapascal. E is equal to 110 gigapascal. Okay, conversion काय आहे 110 into 10 raised to 3 Newton per mm square. 110 into 10 raised to 3 Newton per mm square. Okay, C is equal to G is equal to the modulus of rigidity आहे 43 gigapascal. Conversion काय 43 into 10 raised to 3 Newton per mm square. Okay, to find to calculate काय म्हटलं आपल्याला bulk modulus K is equal to question mark. Second mu is equal to question mark. तर mu हे खूप महत्त्वाचं आहे. ओके हे कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे मग बघा ते हे रिलेशन यूज करणार हे रिलेशन यूज करूनच आपण ते कॅल्क्युलेट करणार. बघा इथे कसं म्यू कॅल्क्युलेट करू शकतो. बघा कोणता रिलेशन आता ए दिले जी दिले. ठीक आहे म्हणजे ए दिले जी दिले मग ह्याचं म्यू कॅल्क्युलेट करू शकतो. मी सेकंड नंबरचं रिलेशन वापरून कॅल्क्युलेट करू शकतो. लिहिणार पुन्हा we know that relation E is equal to 2G 1 plus mu. Okay, mu पहिला फाइंड करू. ठीक आहे 1 plus mu. मग बघा E ची व्हॅल्यू माहिती आहे. E ची व्हॅल्यू किती आहे 110 into 10 raised to 3 is equal to 2. G ची व्हॅल्यू किती आहे 43 into 10 raised to 3 1 minus mu. Sorry 1 plus mu. ठीक आहे असं आलं. ठीक आहे मग आता काय फाइंड कसं फाइंड आउट करू शकता तुम्ही हे इकडे डिवाइडेड बाय करू शकता. ठीक आहे ते डिवाइडेड बाय केल्यानंतर परत इकडे 1 प्लस आहे इकडे केलं काय करू जातं 1 मायनस 2 असं पण करू शकता. ठीक आहे बघा काय हे सगळं इकडे डिवाइडेड बाय करतो 110 into 10 raised to 3 divided by 2 into 43 into 10 raised to 3 is equal to 1 plus mu. सांगा हे किती आलं डिवाइडेशन. हे डिवाइडेशन किती आलं सांगा 1.27. 1.27 एवढंच आलं. ठीक आहे 1.27 is equal to 1 plus mu. आता इकडे प्लस आहे इकडे काय होईल मायनस होईल. ठीक आहे 1.27 minus 1 is equal to mu. हे 1 इकडे प्लस आहे इकडे गेलो मायनस होईल. ठीक आहे हे ब्रॅकेट काढतो. ठीक आहे इकडे गेलो मायनस होईल. mu चा आन्सर काय आला 0.27. 0.27 हे mu चा आन्सर आला.
ठीक आहे 0.27 आलं ठीक आहे कसं बघा हे रिलेशन यूज केलं रिलेशन बिटवीन E G K मग रिलेशन बिटवीन E आणि G चं हे रिलेशन यूज केलं E is equal to 2G 1 plus mu सगळ्यांच्या व्हॅल्यू टाकल्या ठीक आहे सिम्प्लिफाय केलं म्यूचा आन्सर आला ठीक आहे नेक्स्ट आता पुढे काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला K कॅल्क्युलेट करायचं झालं तर आपल्याला काय करायला आपण ते रिलेशन वापरावं लागेल तिसरं ठीक आहे आता बघा लिहितो E is equal to काय 3K 1 minus 2 mu 1 minus 2 mu ठीक आहे E is equal to 3K 1 minus 2 mu ठीक आहे आता हे सगळ्यांची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला E ची व्हॅल्यू माहिती आहे 110 into 10 raised to 3 is equal to 3 K ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आणि हे 1 minus 2 into 0.27 mu ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली ना आपण ठीक आहे 0.27 ठीक आहे म्हणजे ब्रॅकेट किती आहे समजा हे ब्रॅकेट किती आलं आहे सर 110 into 0.46 0.46 बघा हे 0.46 इकडे काय करतो मी डिवाइड बाय करतो 110 into 10 raised to 3 0.46 is equal to 3K किती आलं आहे सर त्याचं किती आलं आहे सर हे किती आलं बघा रेशो 110 into 10 raised to 3 divided by 0.46 किती आलं किती आलं 23 91 30.43 is equal to 3K now divided by 3 केला is equal to K K चा आन्सर काय आला 79710.14 न्यूटन पर mm स्क्वायर त्याला K चा आन्सर ठीक आहे त्याला K चा आन्सर राइट नाउ under the next problem right now for a certain material capital E is equal to 2.8 times its K capital E is equal to 2.8 times K okay capital E is equal to 2.8 times K full stop calculate Poisson's ratio calculate Poisson's ratio and also calculate ratio of capital E and capital G ratio of capital E and capital G problem मध्ये काय दिले की for a certain material capital E is equal to 2.8 times its K okay capital E is equal to 2.8 times K okay ये काय कॅल्क्युलेट करायला सांगितले to calculate Poisson's ratio
म्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क ओके आणि दुसरं काय कॅल्क्युलेट करा सांगितलंय रेशो ई अँड जी हे कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे ठीक आहे रेशो ई अँड ठीक आहे बघा आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो कोणतं रिलेशन यूज करणार आपण सांगा मला यातले कोणतं रिलेशन यूज करावं लागेल आपल्याला याच्यामध्ये काय वाटतं कोणतं 3 नंबरचा बरोबर 3 नंबरचं रिलेशन यूज करणार ठीक आहे we know that E is equal to 3k 1 minus 2 q ठीक आहे हे रिलेशन आहे ठीक आहे तर ह्याच्यामध्ये काय करायचं आपण E ची व्हॅल्यू आहे ना ती टाकायची 2.8 k ठीक आहे मग आता जर मी काय केलं E ची व्हॅल्यू 2.8 k टाकले ठीक आहे तर बघा हे कसं यूज आहे त्याचं कॅल्क्युलेट करतो बघा हे 3k इकडे घेणार ठीक आहे 2.8 k डिवाइडेड बाय 3k इज इक्वल टू 1 minus 2 म्यू ठीक आहे हे केलं की कॅन्सल होईल 2.8 डिवाइडेड बाय 3 किती येईल सांगा 2.8 डिवाइडेड बाय 3 किती येईल 0.933 933 903 0.933 933 1 minus 2 म्यू ठीक आहे बघा आता मग काय करणार मी बघा आता हे इकडं जर घेतलं आणि हे 2 म्यू इकडं घेतलं तर हे 2 म्यू प्लस होईल ठीक आहे 1 minus 0.933 किती आलं सर 1 minus 0.933 किती आलं किती आलं 1 minus 0.933 किती आलं 0.07 ठीक आहे डिवाइडेड बाय 2 करा किती येते बघा चला 0.07 डिवाइडेड बाय 2 चला चला 0.07 डिवाइडेड बाय 2 किती येते 0.035 0335 ठीक आहे हे आलं याचं कळतंय काय केलं आपण हे 3 नंबरचं रिलेशन यूज केलं e आणि k चं ठीक आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिले की e is equal to 2.8k म्हणजे e ची व्हॅल्यू टाकली 2.8k ओके मग आता काय केलं हे 3k इकडे घेतलं ठीक आहे डिवाइडेड बाय होईल 1 minus 2 म्यू केलं की कॅन्सल होईल ओके मग आता 2.8 डिवाइडेड बाय 3 किती आलं 0.933 1 minus 2 म्यू ठीक आहे तर काय करायचं मी काय करतो की हे 2 म्यू इकडे घेतो ठीक आहे किंवा असं जरी केलं तर चालतंय 1 इकडे घ्यायचं आणि याचं साइन चेंज करायचं ठीक आहे मग समजा 1 इकडे घेतलं मायनस आलं मायनस मायनस काय होते हां सॉरी 1 मायनस ठीक आहे साइन तर बरोबर आहे ना आपलं हे बरोबर आहे बघा काय करतो मी इकडे घेतो मायनस मी ठीक आहे आणि इकडे घेतो प्लस बरोबर आहे ठीक आहे साइन तर बरोबर आहे मग 2 इज इक्वल टू काय होईल 1 प्लस सॉरी 1 मायनस 0.933 होईल ठीक आहे याचा आन्सर 2 इज इक्वल टू काय 0.03 होईल ठीक आहे म्यू इज इक्वल टू काय हे डिवाइडेड बाय होईल ठीक आहे म्हणजे आन्सर आहे आपला 0.0335 ठीक आहे आता आपल्याला काय सांगितलं माहिती का E आणि G चं रेशिओ कॅल्क्युलेट करा तर कोणत्या रिलेशनने कॅल्क्युलेट करू शकतो सांगा E आणि G चा रेशिओ E आणि G चा रेशिओ कोणत्या आहे कॅल्क्युलेट करू शकतो सांगा 2 नंबर सेकंड ठीक आहे बघा कसं नाव काय E इक्वल टू 2G 1 प्लस म्यू ठीक आहे 1 प्लस म्यू ठीक आहे मग काय करणार बघा E इज इक्वल टू 2G 1 प्लस म्यू ची व्हॅल्यू आहे 0.0335 ठीक आहे हे सोडवा किती ते बघा ठीक आहे बरं आता काय करतो मी जे इथे घेतो ठीक आहे G इकडे घेतो ठीक आहे E डिवाइडेड बाय G
जी इकडे डिवाइडेड राहतो 2 into इथं आला आहे 1.0 नाही 1.0 डबल 0 येईल 1.0335 1.0335 हा ठीक आहे मग हे किती येईल हवा रेशो e डिवाइडेड बाय g into t into 2 मल्टिप्लाय करा त्याला किती रेशो हा 2.067 2.067 हे आला आन्सर हा जो रेशो आहे ना रेशो e डिवाइडेड बाय g हे आला ठीक आहे राइट ऑफ राइट ऑफ आन्सर write down the next problem. Write down the problem. For a certain material, capital E is equal to K. Young's modulus is equal to bulk modulus. Okay. Capital E is equal to K. Then calculate mu is equal to question mark. Then calculate mu is equal to question mark. Okay, E is equal to K दिलेलं अशा प्रॉब्लेम येतील बघा ऑनलाइन ठीक आहे हे ऑनलाइन एक्झामला अशा प्रॉब्लेम येऊ शकतात बघा गिवन डाटा मध्ये काय लिहिलंय E is equal to K दिलेला आहे ठीक आहे आणि आपल्याला काय फाइंड करायला सांगितलंय mu is equal to question mark मला जरा कसं फाइंड करू शकतात कोणतं रिलेशन वापरणार की त्याने आपण mu is equal to K फाइंड करू शकतात सॉरी mu चा आन्सर फाइंड करू शकतात याचं कोणतं रिलेशन थर्ड ठीक आहे थर्ड ठीक आहे थर्ड मग काय बिनो दॅट E is equal to 3K 1 minus 2 mu हे रिलेशन आहे ओके E is equal to K घेणार ठीक आहे K is equal to म्हणजे E च्या ठिकाणी K is equal to 3K 1 minus 2 mu आहे ठीक आहे हे 3K इकडे द्यायचं म्हणजे हा 3K इकडे चालते पण K इकडे घेतलं चालतंय ठीक आहे 3K घेतो K 3K is equal to 1 minus 2 mu ठीक आहे बघा हे K कॅन्सल होईल 1/3 किती 1/3 किती 0.33 ओके 1 minus 2 mu ठीक आहे मग बघा हे सिंपलीफाय करणार तर mu चा आन्सर फाइंड आउट करणार ठीक आहे मला आता हे सिंपलीफाय करणार ठीक आहे मग काय करावं लागेल आपल्याला 2 mu is equal to काय येईल आन्सर 1 minus 0.33 ठीक है 0.67 0.67 67 okay and mu is equal to किती 97 0.335 0.335 का याला आन्सर 335 0.335 याला आन्सर सिंपल है ठीक है लास्ट राइट डाउन the problem a bar of cross section a bar of cross section 20 mm into 20 mm a bar of cross section 20 mm into 20 mm is 150 mm long. A bar of cross section 20 mm into 20 mm is 150 mm long. Is 150 mm long and subjected to pull off and subjected to a pull of 80 kilonewton 80 kilonewton
subjected to pull of 80 kilonewton in the direction of its length. In the direction of its length. In the direction of its length. Full stop. The extension of bar was found to be the extension of bar was found to be 0.125 mm. Was found to be 0.125 mm. Why? Right. The decrease in each lateral dimension. Right. The decrease in each lateral dimension is found to be 0.00375 mm. 0.00375 mm. Full stop. Find the Young's modulus. Find the Young's modulus, comma Poisson's ratio. Find the Young's modulus, comma Poisson's ratio, and modulus of rigidity. And modulus of rigidity. And modulus of rigidity for the material of the bar. For the material of the bar. Okay. अजून इथे सांगतो प्रॉब्लेम काय बघा. A bar of cross section 20 mm into 20 mm each 150 mm long and subjected to a pull of 80 kilonewton in the direction of its length. The extension of the bar was found to be 0.125 mm, while decrease in each lateral dimension is found to be 0.00375 mm. Find the Young's modulus, Poisson's ratio, and modulus of rigidity for the material of the bar. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी फाइंड करायला सांगितलेलं आहे. जीवन में आता लूप पहिला व्यवस्थित आता बघा म्हणजे पहिले काय होतं माहिती का की समजा E आणि G दिला असेल तर म्यू कॅल्क्युलेट करू शकतो किंवा G आणि म्यू दिलेला असेल तर E कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये बघा की रिलेशन वापरायचे पण त्याच्या अगोदर आपल्याला काही टर्म कॅल्क्युलेट करावं लागतं. ते कशा करायचं की अ बार क्रॉस सेक्शन ठीक आहे किती आहे 20 mm into 20 mm म्हणजे B चं डायमेन्शन किती आहे 20 mm आहे आणि E चं डायमेन्शन किती आहे 20 mm. ओके, each 150 mm long, L is equal to 150 mm, is subjected to pull of 80 kilonewton. P is equal to 80 kilonewton, conversion time 80 into 10 raised to 3. Okay, in the direction of its length, the extension of bar was to be found 0.125 म्हणजे सगळ्या डायरेक्शननी म्हणजे हा डेल्टा एल आहे एक्सटेंशन दिलेलं आहे. ठीक आहे, इथे आहे 0.125 mm extension, and while decreasing lateral dimension is found to be 0.0375 आहे म्हणजे डेल्टा बी म्हणू शकतो. decreasing dimension किती आहे 0.0375 mm. ओके, दिलेला आहे त्यांनी. Find the Young's modulus to calculate
Young's modulus is equal to question mark. Okay, second काय दिले पॉइजन्स रेशियो इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि थर्ड काय दिले k इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके नाही सॉरी g इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. Young's modulus ऑफ रिजिडिटी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असं कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. मग आता आपल्या रिलेशन मध्ये कसं आहे g आणि mu दिलेला असेल तर e कॅल्क्युलेट करू शकतो किंवा e आणि g दिलेला असेल तर mu असं म्हणजे ह्या तिन्ही पैकी दोन द्यायला पाहिजे. पण इथं बघा e कॅल्क्युलेट करायचं झालं तर दोन टर्म पाहिजेत आपल्याला कुठल्या g आणि mu किंवा k आणि mu असं पाहिजे. दिलं काय ते काहीच नाही दिलं म्हणजे ह्याचा अर्थ काय करावं लागेल आपल्याला ते डायरेक्ट फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे तर आता बघा चेंज इन लेंथच्या फॉर्म्युलाने आपण e कॅल्क्युलेट करू शकतो. वी नो दॅट डेल्टा E is equal to PL upon AE. बरोबर आहे का PL upon AE हा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्याने आपण E कॅल्क्युलेट करू शकतो की आता जर मी काय केलं E जर इकडे घेतला E is equal to काय येईल PL upon AE A डेल्टा L बरोबर आहे का PL upon A डेल्टा L. ठीक आहे मग बघा E is equal to P किती दिलेले आहे P ची व्हॅल्यू किती दिली आहे 80 × 10⁻³ दिलेली आहे. L ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 150 mm दिलेली आहे. एरिया किती आहे 20 × 20 आहे. ओके 20 × 20 आहे. डेल्टा L किती दिलेला आहे 0.125 दिलेला आहे. सांगा ह्याचा आन्सर ईच काय ईच आन्सर काय PL अपॉन AD ने आपण कॅल्क्युलेट केलं. ईच आन्सर काय सांगा हा रेशियो फाइंड आउट करा. ईच आन्सर सांगा किती आलं 2.4 into 10⁵ 2.4 into 10⁵ न्यूटन पर एम स्क्वायर. ओके हे झालं फर्स्ट आन्सर. ओके फर्स्ट आन्सर कॅल्क्युलेट केलं आपण हे ठीक आहे. सेकंड आन्सर ना पॉइजन्स रेशियो mu is equal to काय असतं E lateral divided by E linear. बरोबर आहे का लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय लिनियर स्ट्रेन असतं. बरोबर आहे का मग आता हे दोन्हीचा रेशो फाइंड आउट करू. ठीक आहे मग ई लॅटरल जे आहे ते कसं फाइंड आउट करतो सांगा. ई लॅटरल कसं फाइंड आउट करतो तर कसाचा रेशो असतो ई लॅटरलचा चेंज इन लॅटरल डायमेन्शन टू द ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन. ठीक आहे मग लॅटरल डायमेन्शन काय b आहे डेल्टा b डिवाइडेड बाय b. ठीक आहे डेल्टा b दिलेला आहे तुम्ही किती आहे 0.0375 डिवाइडेड बाय b किती दिलेला आहे 20 किती आलं सांगा लॅटरल डायमेन्शन किती आलं सॉरी लॅटरल स्ट्रेन किती आलं b लॅटरल किती आलं सांगायचं 0.0375 डिवाइडेड बाय 20 करा किती आलं 1.8 into 10⁻³ 1.8 into 10⁻³ 3. ओके हे लॅटरल स्ट्रेन आला. दुसरा लिनियर स्ट्रेन कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे लिनियर स्ट्रेन ई लिनियर कसा लिनियर चेंज इन लिनियर डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. ठीक आहे लिनियर डायमेन्शन का असतं म्हणजे चेंज इन टू द ओरिजिनल लेंथ. ठीक आहे डेल्टा L किती आहे 0.125 डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ किती आहे 150. ओके मग मला सांगा याचं किती आलं लॅटरल 8.33 into 10⁻⁴. किती पॉइंट 8.33 -4. ठीक आहे बघा हे आलं दोन्ही. ठीक आहे लॅटरल आणि लिनियर स्ट्रेन कॅल्क्युलेट केला हा पॉइजन्स रेशियोच्या फॉर्म्युलामध्ये टाकला. ठीक आहे mu इज इक्वल टू काय आहे लॅटरल स्ट्रेन काय आला 1.8 into 10⁻³ डिवाइडेड बाय 8.33 into 10⁻⁴. किती आला आन्सर म्यूचा पॉइजन रेशियो mu इज इक्वल टू आन्सर सांगा किती आला दोन्हीचं डिवाइडेशन करा आन्सर सांगा काय आला आन्सर 1.8 into 10⁻³ divided by 8.33 into 10⁻⁴. किती आला आन्सर म्यूचा आन्सर किती आलं
2.16. 2.16. 2.16. 116 हे आलं म्यूचं आन्सर. ठीक आहे, युनिट प्लेस काढली का आपण. ठीक आहे, आता बघा म्यू काढलंय आणि ई काढलंय. ठीक आहे, दोन्ही निघाले. मग आता एक रिलेशन वापरू शकतो ना इथलं, जी काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, ई माहिती आहे, म्यू माहिती आहे, जी काढायचं आहे. तर कोणतं वापरणार मी, हे दुसरं. ठीक आहे, नाव E is equal to 2g 1 plus mu. ठीक आहे, E is equal to 2g 1 plus mu. ठीक आहे, बघा मग काय येईल, E चा आन्सर माहिती आहे मला. ठीक आहे, E ची किती आहे 2.4 into 10 raised to 5 is equal to 2g कॅल्क्युलेट करायचं आहे. 1 plus mu चा माहिती आहे 2.16. ठीक आहे, मग बघा किती आलं 2.4 into 10 raised to 5 is equal to 2g. ठीक आहे, आलं 3.16. 3.16 इकडे डिवाइडेड बाय केला 2.4 into 10 raised to 5 किती आलं याचं सांगा. 3.16 हे डिवाइडेशन सांगा किती आलं is equal to 2g. हे डिवाइडेशन किती आहे 2.4 into 10 raised to 5 divided by 3.16. हे डिवाइडेशन किती आहे ते किती आहे डिवाइडेशन ते 75949.36. 75949.36 is equal to 2g divided by 2 करा त्याला 3797.68. 3797.68. न्यूटन पर अध्यक्ष केला आंसर. ठीक आहे, केला आंसर. राइट डाउन